सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केवळ भाषणे न ठोकता प्रत्यक्ष कृतीतून महिलांचा सन्मान करण्याचा आदर्श सिल्लोड आगारच्या एका बस वाहकाने घालून दिलाय। एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना पेढे आणि पुस्तके भेट देऊन त्यांनी हा दिवस अत्यंत उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आगारात कार्यरत असलेले बस वाहक बद्रीनाथ भालगडे हे गेल्या 20 वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे। दरवर्षी महिला दिनानिमित्त ते आपल्या स्वखर्चातून बसमधील महिला प्रवाशांचा सन्मान करतात। यंदाही त्यांनी बसमध्ये चढणाऱ्या प्रत्येक महिला प्रवाशाचे तोंड गोड करून त्यांना वैचारिक शिदोरी म्हणून पुस्तके भेट दिली आहे। प्रवासादरम्यान अचानक मिळालेल्या या सुखद धक्क्याने महिला प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। एका सरकारी कर्मचाऱ्याने सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। महिलांचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता त्यांना ज्ञानाची भेट मिळावी या उद्देशाने मी गेल्या 2 दशकांपासून हा छोटासा प्रयत्न करीत आहे, असे बद्रीनाथ भालगडे हे यांनी बोलताना सांगितले आहे। या अनोख्या उपक्रमामुळे एसटी प्रशासनाचे आणि वाहक बद्रीनाथ भालगडे यांचे जळगाव व सिल्लोड परिसरात विशेष कौतुक केले जात आहे। वाहक बद्रीनाथ भालगडे हे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त असून विशेष कार्यकारी अधिकारी आहेत। गेल्या 20 वर्षांच्या अविरत सेवेमध्ये त्यांचे असे उपक्रम चालू असतात। सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी कवी बद्रीनाथ भालगडे, सिल्लोड आगार। गेल्या 20 वर्षापासून महिला दिनानिमित्त मिठाई आणि पुस्तकांचं वाटप करतो। महापुरुषांच्या मातांचे जे चरित्र आहे ते पुस्तकांची वाटप करत असतो। मी महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि सिल्लोड आगारामध्ये वाहक म्हणून कर्तव्य करीत आहे। मी हे सर्व स्वखर्चाने करत असतो आणि महिलांविषयी छान छान कविता सुद्धा लिहित असतो। त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, आम्ही प्रवासी मी गजानन लक्ष्मण मंगुळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। या आपल्या गाडीतून प्रवास करत असताना आपले जे वाहक आणि चालक आहेत या गाडीचे, त्यांनी महिला दिनानिमित्त मिठाई आणि काही पुस्तकं वाटली आणि महिलांविषयी अतिशय सुंदर अशी प्रेरणादायी कविता पण त्यांनी सांगितली। त्याबद्दल साहेबांचे मनापासून अभिनंदन। आणि असे जर छत्रपती शिवरायांच्या विचारासारखे जर वाहक आणि चालक जर गाडीत राहिले तर कुठल्याही महिलेला कधीही रात्री बेरात्री कधीही धोका नाही। असे वाहक या चालक आणि वाहक साहेबांचे सर्व चालक आणि वाहक यांनी आदर्श घेऊन महिलांचा कायम सन्मान आणि आदर करायला पाहिजे। केवळ आजच्या दिवसापुरतं नाही तर कायमस्वरूपी महिलांचा आदर केला पाहिजे। नमस्कार, मी निलेश अरुण पाटील खडकदेवळा। मी सिल्लोड ते संभाजीनगर प्रवासादरम्यान मला एक अलौकिक असा अनुभव आज आला। नेहमी खडतूसपणे वागणारे वाहक आणि महामंडळाचे कर्मचारी आज वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले। आज महिला दिनानिमित्त बद्रीनाथ भालगडे सरांसारखं एक आदर्श व्यक्तिमत्व शी भेट होणं हा खूप मोठा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल। त्यांनी महिला दिनानिमित्त सर्व बसमधील प्रवासी महिलांचे पुस्तकं आणि मिठाई वगैरे वाटून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि मी खरोखर प्रणाम करायला असा मातेला, ज्यांनी बद्रीनाथ भालगडे सारख्या सुपुत्राला जन्म दिला आणि असे चांगले संस्कार त्यांना दिलेत। तर खरोखर अशी लोक समाजात असतील तर समाजाला वेळ लागणार नाही पूर्ण शिवराज्य स्थापन होण्यासाठी। धन्यवाद सर। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव।